हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मटर बटाट्याची भाजी बनवते। माझा चेहरा दिसत नाहीये पण ठीक आहे। हे बघा, मी मटर घेतले। आताचे मटर खूप छान येतात बाजारामध्ये। त्यामुळे मटर, एक बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आपले मसाले आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि हे माझं थोडंसं वाटण घेतलेलं आहे। तर आपण आता भाजी बघूया। आता ते मटर खूप चांगले येत आहेत। मग आपण आता मटरची भाजी करूया। थोडीशी मटर गोडच असतात म्हणून थोडंसं आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची म्हणजे थोडीशी, जर असं गोडपणा द्यायला। बटाटे पण गोड, मटर पण गोड असतात। परतून घ्यायचं कांदा। आणि हे माझं वाटण आहे घरातलं, मी ते थोडंसं घालणार आहे कारण आपल्याला थोडीशी, मी तर रस्सा भाजी नाही करणार आहे, सुकी करणार आहे। पण हे वाटण थोडंसं घालायचं आपल्याला, जेवढं पाहिजे तेवढं। बघते मला किती लागेल ते। बघू लागले तर मी परत घालेन थोडंसं। हे चांगलं वाटण आपल्याला हे करून घ्यायचे। त्यात टाकते मी टोमॅटो। भाजी एकदम छान होते अशी, आणि रस्सेवाली भाजी पण वाटण टाकून छान होते आमच्या मालवणी पद्धतीने। पण त्याला चांगलं जास्त वाटण टाकावं लागतं। नको झालं, बदल हळद, आपल्याला लाल तिखट टाकायचे आपल्या आवडीप्रमाणे। चांगलं मस्त असं हलवून घ्यायचं चांगलं असं। मी कुकरमध्ये करणार आहे पण पाणी न घालता करणार आहे, जर असं पाणी शिंपडणार आहे। बटाटा मी एकच टाकलाय, माझी जराशीच भाजी असते। चांगले हलवून घ्यायची। एकदा करून बघा अशी सुकी भाजी। तिला अशी चांगलं तेलामध्ये थोडं चांगलं येऊन द्यायचंय, थोडी परतून देते। हे बघा चांगले तेलामध्ये परतले तर मी मीठ टाकते चवीप्रमाणे। एकदम जास्त भाजी नाही, थोडंसं मीठ टाकते। चांगले हलवून मी सुकी भाजी करणार आहे पण कुकरमध्ये करणार आहे। याला म्हणजे पाणी ना अगदी थोडंसं टाकणार आहे। मी एकच चमच टाकलेलं आहे। त्याला आता झाकण लावून 3 शिट्या काढणार आहे। वरून कोथिंबीर। ही भाजी झटपट आहे, कुकरमध्ये पण सुकी भाजी छान होते। पण असे भाजीचे छोटे छोटे कुकर पाहिजे, तर त्याच्यामध्ये पटकन अगदी 3 ते 4 मिनिटात भाजी होते। तर आपल्याला याच्यात 3 शिट्या काढून घ्यायच्या। असं थोडं मीडियम गॅस, पटापट पण नाही काढायच्या। थांब ग, ही रियांची मला। आता आपली 3 शिट्यामध्ये भाजी झालेली आहे। हे बघा हवा पण निघालेली आहे। याचा सुकी अशी भाजी बघा, कुकरमध्ये अशी मस्त सुकी अशी भाजी झालेली आहे। बघा अशी छान अशी झालेली आहे। म्हणून अशी झटपट मटरची भाजी करू शकता। मी थोडंसं एकच चमचा पाणी घातलं, तिला पाणीच नाही लावलं कारण का अशी ओलसर भाजी मटर गोडच असतात ना, खायला होत नाही। तर माझी भाजी कशी झाली मला सांगा, मी अशीच दाखवते। एकदम मस्त अशी चमचमीत झालेली आहे। तर मी याला गॅस बंद केलाय। 3 शिट्यामध्ये एकदम खूप छान शिजलेली आहे। मी फोटो टाकते नंतर।
चला मी तुम्हाला खाली काढून मोबाईल दाखवते. हे बघा अशी मस्त अशी थोडीशीच भाजी होती पण छान झाली एकदम चमचमीत. आणि मटर बटाट्याची भाजी कशी गोड गोड भाजी होती. मटर पण गोड, बटाटा पण गोड, म्हणून त्याला रस्सा भाजी अशी खूप छान लागत नाही. म्हणून मी नेहमी अशी सुकी भाजी करते. रस्सा भाजी पण करते कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून, पण त्याच्यापेक्षा ही अशी छान लागते. चला कशी एकदा अशी करून बघा. माझी भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भाजी आवडल्यास शेअर करा, असं काही नाही. तुम्हाला आवडली तर करा. चला बाय बाय.